नमस्कार मित्रांनो, बॉलिवूडमध्ये आजवर असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत जे सुपरस्टार झाले नसले तरीही त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे। त्यातीलच एक कलाकार म्हणजे मुकेश तिवारी। मुकेश यांनी आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये सहकलाकाराच्या किंवा निगेटिव्ह भूमिका साकारल्या असल्या तरीही त्यांनी त्यांच्या अभिनयामुळे वेगळं स्थान निर्माण केलं आहे। कॉमेडी, गंभीर, खलनायकी अशा प्रत्येक ढंगाच्या भूमिका त्यांनी जबरदस्त वठवल्या। गंगाजल, गोलमाल या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। पण तुम्हाला माहिती आहे का, एका सिनेमातील भूमिकेसाठी त्यांनी चक्क 50 दिवस अंघोळ केली नव्हती। कोणता आहे हा सिनेमा जाणून घेऊया। राजकुमार संतोषी दिग्दर्शित चायना गेट हा सिनेमा 1998 मध्ये प्रदर्शित झाला। पण या सिनेमातून मुकेश तिवारीने साकारलेला डाकू जगीरा भाव खाऊन गेला अतिशय क्रूर खलनायक त्याने साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं। त्यांच्या तोंडी असलेले डायलॉग हिट झाले। त्यातीलच एक म्हणजे मेरे मन को भाया मैं कुत्ता काटकर खाया। मुकेशचा अभिनय पाहून अनेकांना शोलेतील गब्बर आठवला। हा डाकू खराखुरा वाटावा म्हणून त्याने खूप मेहनत घेतली। त्याने 50 दिवस अंघोळ केलीच नाही। विशेष म्हणजे हा लुक भयानक दिसावा म्हणून त्याने केस सुद्धा कापले नाहीत आणि दाढीही केली नाही। त्याचा अवतार पाहून सेटवरून लोक पळून जायचे। विशेष म्हणजे हा त्याचा पहिला सिनेमा होता। पहिल्याच सिनेमातील दमदार भूमिकेने त्याने प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचेही प्रेम मिळवले। बॉक्स ऑफिसवर चायना गेट पडला, पण जगीरा अमर झाला। तर मित्रांनो, तुम्हाला हा अभिनेता आवडतो का? कमेंट करून नक्की कळवा।